तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या या घोषणांवरून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. पाहूया. होत्या 293च्या मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला. आजपर्यंत त्या प्रस्तावावर स्वतंत्रपणे उत्तर मिळालेलं नाही आणि ते प्रस्ताव संपला. गुरुवारी आमचा प्रस्ताव आला. आजपर्यंत त्या प्रस्तावावर आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आणि तो प्रस्ताव आज संपला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर जे दिलं ते उत्तर आमचा जो 292चा अंतिम आठवडा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला उत्तर दिलं. याचा अर्थ इतके तास कामकाज चालून सुद्धा मुख्य कामकाजाला काहीही या अधिवेशनामध्ये महत्त्व दिलं गेलं नाही. इतकं हे सरकार संख्येनं भरपूर असल्यामुळं बेजबाबदारपणे त्या ठिकाणी वागलं. हे आम्हाला तुमच्या सर्वांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही, त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही. त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो आपला संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्र्याला मार्केट मिळत नाही, त्याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही. प्रक्रिया केंद्रावर भाष्य झालेलं नाही. आणि विदर्भातल्या शिक्षकांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील सिंचनाच्या संदर्भातले मोठे प्रश्न आहेत. विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन घेऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे. पण एका आठवड्यात आता आम्ही परत निघालो आणि त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना आहे.